मोदक उकडीचा असू देत किंवा तळणीचा, मोदकाच्या पाकळ्या जर व्यवस्थित जमला, तर तो मोदक दिसायला खूप देखणा दिसतो आणि पटकन उचलून खावासा वाटतो. असा कळीदार मोदक बनवणं खूप कौशल्याचा आणि प्रॅक्टिसचा भाग आहे. पण चला, आज मी तुमच्यासोबत 10 अशा ट्रिक शेअर करते, की ज्यामुळे मोदक बनवणं, ते पारी वळून घेणं अतिशय सोपं झालंय. तर इथे मी आधीच उकड मळून घेतलेली आहे. ही उकड अशी आहे, की जी तुम्ही तळणीचे मोदक सुद्धा करू शकता किंवा मग याचेच तुम्ही उकडीचे मोदक सुद्धा करू शकता. ही रव्याची उकड आहे, त्यामुळे याचे तुम्ही उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक असं दोन्हीही करू शकता. आता ही उकड चांगली भिजल्यानंतर सुद्धा आपल्याला चांगली मळून घ्यायची म्हणजे चांगली मऊसूत होते. मोदक कुठल्याही प्रकारचे असू देत, उकडीचे असू देत किंवा तळणीचे असू देत, जे कणिक आहे किंवा उकड आहे, ती व्यवस्थित मळली की पारी व्यवस्थित जमली जाते. यामुळे तुम्ही जितकं जास्त जोर देऊन मळाल, तितकीच पारी व्यवस्थित होते आणि मोदक सुबक तयार होतो. तर इथे लिंबाच्या आकाराएवढे असे मी उंडे तयार करून घेणार आहे आणि यानंतरच आपण एक-एक करून मोदकाला पारी कशी बनवायची किंवा मोदक कसा वळून घ्यायचा हे बघणार आहोत. एकसारखे असे उंडे आधीच बनवून ठेवले की मग मोदक पटापट वळता येतात. तयार केलेले हे उंडे आधी झाकून ठेवायचे आणि यानंतर एक-एक करून यामध्ये काढून मोदक वळून घ्यायचा. तर सगळ्यात पहिला प्रकार आपण इथे बघूयात, जो रेग्युलर आपण फॉलो करतो. आता हे पहा, उकड इथे परफेक्ट बसली, की हाताला तुम्हाला तेल, पाणी किंवा तूप लावायची गरज पडत नाही. आता उकड जर तुमची थोडीशी पातळ झाली असेल, तर हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि यानंतरच याची हाताने आणि बोटाच्या साहाय्याने चांगली अशी पारी वळून घ्यायची. उकड चांगली जमली असेल, तर अतिशय पातळ अशी पारी तुम्हाला करता येते. उकड जर तुम्हाला असं वाटलं, की घट्ट आहे, तर अशा वेळेस तुम्ही तूप आणि पाणी एकत्र करून सुद्धा अशा पद्धतीने पारी बनवू शकता. ही झाली आपली नेहमीचीच पारंपरिक पद्धत, जी प्रत्येकाला जमते असं नाही. यामुळेच पुढे जाऊन मी पारी बनवण्याची अतिशय साधी, सोपी अशी ट्रिक सांगितली आहे, की जी तुम्हाला कमालीची सोपी वाटेल. आता इथे मस्त अशी पारी वळून झालेली आहे. अतिशय पातळ मी केली आहे. नेहमीप्रमाणेच याला अशा चिमटीच्या साहाय्याने 2 बोटांच्या साहाय्याने अशी चिमटी द्यायची आणि यानंतर सुबक असा मोदक वळून घ्यायचा. आता मोदक वळत असताना एक वर चिमटी काढायची म्हणजे ती व्यवस्थित चिकटली जाते आणि पुन्हा खाली एक चिमटी द्यायची. अशा पद्धतीने 2दा आपल्याला चिमटी दिली, की वर खाली असे मस्त मोठ्या-मोठ्या अशा पाकळ्या तयार होतात. बरेच जण पारी वळली गेली, की यानंतर लगेचच यामध्ये सारण ठेवतात आणि मग मोदक वळायला घेतात. यामुळे काय होतं, की सारण हाताला चिकटलं जातं. गुळाचा रंग या मोदकावरती येतो. यामुळेच एकदा मोदक वळून झाला, की मग आपल्याला हवा तितकं यामध्ये सारण आपण सहज भरू शकतो. गुळाचा जो रंग आहे किंवा सारणाचा जो रंग आहे, तो अजिबात या मोदकावरती येत नाही. आता अशा पद्धतीने मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. असा सुबक मोदक तयार करण्यासाठी, हाताने पारी करण्यासाठी, हातानेच मोदक वळण्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस लागते. पण आता जी टिप नंबर 2 मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही मोदक वळून घेऊ शकता. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण सरळ ही पारी लाटून घेणार आहोत. पारी बनवण्याचे खूप सारे प्रकार आहेत. पहिली पद्धत तर हाताने पारी वळून घेणं. दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही लाटण्याने ही पारी लाटून घेऊ शकता. अगदी उकडीच्या मोदकाचे सुद्धा पाऱ्या तुम्ही लाटण्याने लाटून घेऊ शकता. तिसरी पद्धत अशी आहे, की आपलं जे पुरी यंत्र आहे, त्याने सुद्धा तुम्ही ही पारी अगदी व्यवस्थित प्लास्टिकचा पेपर अंथरून तुम्ही परफेक्ट अशी आणि अगदी पटापट वळून घेऊ शकता. चौथी पद्धत अशी आहे, की ही पारी प्लास्टिकच्या पेपरवरती ठेवायची. वरून पुन्हा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि यावरती वरून एखाद्या प्लेटने आपल्याला दाबून घ्यायचंय. पुरी यंत्र नसेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. अतिशय साधी, सोप्या अशा 4 पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. यापैकी कुठल्याही पद्धत तुम्ही फॉलो करू शकता. आता अशा पद्धतीचा विस्कर आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असतो. पारी लाटून झाली, की या विस्करवरती अशा पद्धतीने बरोबर मधोमध ही पारी ठेवायची. आता या विस्करमध्ये बरेचसे अशा तारा असतात. या तारांमध्येच आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्यात. तर काही नाही, अतिशय सोपं आहे. जिथे-जिथे तुम्हाला खाचा दिसताय, तिथे-तिथे या पद्धतीने ही पारी आतमध्ये ढकलायची. हे पहा या पद्धतीने आणि यानंतर अजिबात जास्तीचा जोर न देता पटकन जो विस्कर आहे, तो यामधून आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकाल,
की अतिशय व्यवस्थित आणि परफेक्ट अशा याला कळ्या सुद्धा पडल्या जातात. आता आपण आधीच दाबलं नव्हतं कारण आपल्याला जो विस्कर आहे तो बाहेर काढून घ्यायचा होता. मोदकाला एक कळ्यांचा चांगला शेप येतो आणि हा तयार झालेला मोदक्यांचा कळ्याचा शेप आपल्याला अशा पद्धतीने चिमटीने दाबून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकाल की अगदी सहज असा आणि पटकन आपला मोदक वळला सुद्धा गेला. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की जर विस्कर आहे त्याला हे जे मिश्रण आहे ते चिकटू शकतं, तर अशा वेळेस तुम्ही विस्करला थोडंसं तूप लावून घेऊ शकता. इथे बरोबर 8 पाकळ्यांचा मोदक तयार झाला. विस्करला किती तारा आहेत यानुसार सुद्धा मोदकाला किती कळ्या पडतील हे सुद्धा ठरू शकतं. तर ही अतिशय साधी सोपी पद्धत आहे. यामध्ये तयार केलेलं भरपूर सारण भरायचं आणि पाकळ्या ज्या आहेत ते एका साईडला अशा पद्धतीने गोल फिरवत आपल्याला या मिटून घ्यायच्यात आणि इथे तुम्ही बघू शकता सुबक सुंदर असा मोदक इथे तयार झालाय. तर आहे की नाही कमाल? तर याच पद्धतीने आणखीन जास्त आपण ट्रिक पाहणार आहोत. यापैकी कुठलीही ट्रिक तुम्हाला सोपी वाटली असेल किंवा तुम्हाला पटकन याने करता येत असेल, तर या पद्धतीने तुम्ही सहज असे मोदक करू शकता. आता ट्रिक नंबर 3 पाहूयात. आता पारी बनवण्याच्या 4 पद्धती तर मी तुम्हाला सांगितल्या आधीच. आता यामध्ये अतिशय सोपी पद्धत ती म्हणजे या पद्धतीची छोटी वाटी घ्यायची. यामध्ये तयार केलेला उकडीचा एक गोळा ठेवायचा आणि या पद्धतीने व्यवस्थित हा प्रेस करून घ्यायचा. अतिशय पटापट आणि याचबरोबर एकसारखी अशी पारी तयार होते. आता इथे जर तुम्हाला असं वाटलं की ही पारी खाली या वाटीला चिकटतीये, अशा वेळेस वाटीला आधी तूप लावून घ्यायचं म्हणजे अगदी सहज ही पारी वाटीपासून वेगळी होते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी पारी झालेली आहे. आता ही तयार केलेली पारी जर तुम्हाला कुठे जाड, कुठे पातळ अशी वाटत असेल, तर अंगठ्याच्या साहाय्याने व्यवस्थित ही अशी प्रेस करून घ्यायची. लाटणं, पोळपाट काहीच न वापरता मस्त अशी पारी इथे तयार झाली. आता नेहमीच्या पद्धतीनेच अशा पाकळ्या पाडून इथे मोदक आपण वळून घेऊ. यामध्ये सारण भरलं आणि नेहमीप्रमाणेच मोदक सुद्धा बंद करून घेतला. इथे तुम्ही बघू शकता मस्त सुबक सुंदर असा इथे मोदक तयार झाला. पारी बनवण्याच्या भरपूर साऱ्या ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तुम्ही हव्या त्या पद्धतीने करून घेऊ शकता. आता पाहूयात मोदक वळण्याचे खूप सारे प्रकार. आता इथे चौथी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करतेय. नेहमीप्रमाणेच पारी मी लाटून घेतली. आता काय करूयात अशा पद्धतीने 2 पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्यात. आता ही तयार केलेली जी पाकळी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला साईडला चिकटून घ्यायची म्हणजे छान सुबक अशा पाकळ्या पडल्या जातात. जसं आपण साडीच्या नऱ्या किंवा मग ओढणीच्या निऱ्या करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचंय. फक्त तयार केलेली ही जी पाकळी आहे किंवा नेरी आहे ती अशा पद्धतीने साईडला चिकटून घ्यायची म्हणजे काय होतं अगदी व्यवस्थित सुबक असा मोदक तयार होतो. तर ही ट्रिक खरंच खूप सोपी आहे. अगदी सहज तुम्हाला मोदक याने सुद्धा वळता येतील. बरेच जण ही ट्रिक सुद्धा मोदक वळताना वापरतात. सारण यामध्ये भरपूर भरून घ्यायचं आणि यानंतर अशा पद्धतीने गोल फिरवत मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा. एक्स्ट्राची पिठी मी इथे काढून घेतली आणि आता तुम्ही इथे बघू शकाल की मस्त सुबक कळीदार असा मोदक इथे तयार झाला. मोदक वळण्याची 5वी ट्रिक आपण पाहूयात. तर यासाठी पुन्हा मी पारी लाटून घेतली. आता एका वाटीच्या साहाय्याने आपण मस्त सुबक अशी कळीदार मोदक बनवूयात. तर यासाठी वाटी अशी उलटी ठेवायची. यावरती ही पारी मधोमध ठेवायची आणि आता अशा पद्धतीने तुम्हाला याच्या मस्त अशा कळ्या पाडून घ्यायच्यात. आहे की नाही अतिशय सोपं. पारी बनवताना हाताला उकड चिकटणार नाही. व्यवस्थित अशा तुम्हाला कळ्या सुद्धा पाडता येतील. हातामध्ये पारी न घेता सुद्धा अतिशय सुबक अशा कळ्या तुम्ही पाडून घेतलेल्या आहेत. अलगद ही पारी वाटीपासून वेगळी करून घेऊ. सारण भरून घ्यायचं आणि नेहमी पद्धतीनेच मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा. हाताला उकड चिकटतेय, अजिबात मोदक वळता येत नाही. कळ्या हाताला चिकटतायत तर ही घ्या अतिशय सोपी पद्धत ज्यामध्ये तुम्हाला पारी हातामध्ये उचलून घ्यायचीच नाही. झाला की नाही मस्त असा कळीदार सुंदर असा मोदक. चला आता पुढची 6वी ट्रिक बघूयात. यासाठी पुन्हा मी इथे पारी लाटून घेतली. आता घरातली एखादी छोटी वाटी घ्यायची आणि यामध्ये ही पारी अलगद अशी आतमध्ये ठेवायची. पारी आतमध्ये ठेवत असतानाच तुमच्या लक्षात आलं असेल की याला आपोआप कळ्या पडल्या जातात. हे पहा या पद्धतीने. अगदी साधी सोपी ट्रिक ही सुद्धा आहे. कळ्या जर पडत नसतील तर या पद्धतीने तुम्ही हाताने सुद्धा थोडंसं सेट करून घेऊ शकता. हे पहा अतिशय ही सोपी पद्धत आहे. आधीच्या पद्धतीमध्ये वाटीऐवजी तुम्ही पेल्याचा किंवा ग्लासचा सुद्धा वापर करू शकता. मोदक वाटीमधून अलगद उचलून घेतला आणि नेहमीप्रमाणेच मोदक आपल्याला अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा. जर तुम्हाला असं वाटलं की मोदकाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या थोड्याशा दबल्या गेल्यात तर या पद्धतीने चमच्याने थोडासा असा आकार देऊन घ्यायचा म्हणजे मग मोदक एक सारखा असा दिसतो. झटपट अशी मोदक वळण्याची ही झाली 6वी ट्रिक. आता 7वी ट्रिक बघू. यामध्ये पुन्हा पारी मी लाटून घेतली
पोळपाटावरतीच ही पारी अशी ठेवली आणि यामध्ये लगेचच मी सारण भरून घेतलं. मोदक अगदी जमेल तसा मी बंद करून घेतला. इथे तुम्ही बघू शकता कुठल्याही कळ्या मी इथे पाडून घेतल्या नाहीत. तरी सुद्धा मोदक मी असा बंद करून घेतला. अगदीच तुमच्याकडे वेळ नाहीये किंवा तुम्हाला जमतच नाहीये मोदक वळण्यासाठी, तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. अतिशय कळीदार असा मोदक तयार होतो. तर हे पहा, मोदक बंद करत असताना थोड्याशा पाकळ्या पडल्या जातात. आता आपल्या प्रत्येकाच्याच घरात अशा पद्धतीचं टूथपिक असतं किंवा एखादी तुम्ही अगदी मॅचिसची काडी घेतली तरी सुद्धा चालेल. मागच्या साइडने मॅचिसच्या काडीच्या मागच्या साइडने तुम्ही या पद्धतीने अशा कळ्या पाडून घ्यायच्यात आणि आता तयार केलेल्या कळ्यांना आपल्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे म्हणजे एकसारखा सुबक असा मोदक दिसेल. तर यासाठी काय करायचं, अशा थोड्याशा खाचा पाडून घेतल्या, की चिमटीच्या साहाय्याने या कळ्या थोड्याशा अशा उंचवून घ्यायच्या म्हणजे मोदक एकसारखा दिसतो आणि कळ्या खूप सुंदर दिसतात. हे बघा, खूप साधी सोपी ट्रिक, पण मोदक किती सुंदर दिसतोय. एकसारख्या कळ्या इथे पडल्या गेलेल्या आहेत. आता बघूयात 8वी ट्रिक. आता यामध्ये पुन्हा पारी मी लाटून घेतलेली आहे. या पद्धतीने चारही बाजूने 4 कोपरे आपल्याला आधीच असे दुमडून घ्यायचेत. हे पहा, असे चिकटून घ्यायचेत. म्हणजे मग कळ्या पाडणं खूप सोप्या जातात. आता सुरुवातीला 4 अशा दुमडून घेतल्या, की मध्यभागी पुन्हा अशा चिमटी देऊन पुन्हा 4 अशा पाकळ्या पाडून घ्यायच्यात. ही सुद्धा खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला अजिबात पारी हातात घ्यावी लागत नाही. अशा पद्धतीने चिमटी करून घ्यायची म्हणजे 4 आधी पाकळ्या पाडल्या, की पुन्हा 4 पाडून घ्यायच्या. अशा 8 पाकळ्यांचा हा मोदक तयार होतो. पारी पोळपाटावरतीच आहे. यावरती सारण भरायचं आणि तयार केलेल्या या पाकळ्या अशा पद्धतीने आपल्याला दुमडून घ्यायच्यात. म्हणजे व्यवस्थित असा आकार येतो. हे पहा या पद्धतीने. जसं आपण सुरुवातीला एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली, त्याच पद्धतीने ही ट्रिक सुद्धा फॉलो करायची. हे पहा, अतिशय ही सोपी पद्धत आहे. खालीच मोदक वळला गेला. आता हातावरती घेऊन सावकाश असा गोल फिरवत याची जी पारी आहे ती बंद करून घ्यायची. म्हणजे याचं नाक बंद करून घ्यायचं, एक्स्ट्राचा भाग काढून घ्यायचा आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा कळीदार मोदक तयार झाला. जर तुम्हाला असं वाटलं की कळ्या थोड्याशा दबल्या जातायत, तर अशा वेळेस तुम्ही चमच्याचा इथे वापर करू शकता. 8वी ट्रिक सुद्धा खूप सोपी आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला पारी अजिबात हातात घ्यावी लागत नाही. मस्त कळीदार मोदक तयार झाला. 9वी ट्रिक बघूया. तर यासाठी पुन्हा मी पारी लाटून घेतलेली आहे. आता यामध्ये सारण भरून घेऊयात आणि तयार केलेली ही पारी अलगद हातावरती उचलून घ्यायची. तर हे पहा या पद्धतीने हाताची अशी वाटी तयार करून घ्यायची. आता या पद्धतीने अगदी हाताने जमेल तितक्या पाकळ्या अशा थोड्याशा अशा दुमडून घ्यायच्या. हे पहा या पद्धतीने हाताची वाटी केली की पाऱ्या अगदी जवळ येतात आणि अशा पद्धतीने आपोआप पाकळ्या पडल्या जातात. तयार केलेल्या या पाकळ्या अशा पद्धतीने दुमडून गोल आकार फिरवून बंद करून घ्यायच्या. ही तर अतिशय सोपी ट्रिक आहे, की ज्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्राचे एफर्ट्स सुद्धा घ्यावे लागत नाहीत. एक्स्ट्राचं जे पिठी आहे ती काढून घेतली आणि इथे तुम्ही मोदक बघू शकता. अगदी सहज 8 पाकळ्यांचा मोदक तयार होतो. अजिबात कुठेही आपण कळ्या इथे पाडून घेतलेल्या नाहीत. तर मस्त सुबक असा हा सुद्धा मोदक तयार झाला. 10वी ट्रिक, की ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या साच्यांचा सुद्धा वापर करू शकता, की ज्याने पटकन मोदक सुद्धा तयार होतात आणि एकसारखे एका आकाराचे होतात. अशाच पद्धतीने सगळे मोदक इथे मी तयार करून घेतलेले आहेत. आता हे मी मोदक तळून घेणार. तळून घेतल्यानंतर हे मोदक कसे दिसतायत ते सुद्धा बघू. वेगवेगळी ट्रिक वापरून वेगवेगळ्या पद्धतीने हे मी मोदक तयार करून घेतले. तरी सुद्धा हे मोदक सगळे एकसारखे दिसतायत. आशा करते की आजच्या या सगळ्या ट्रिक आणि टिप्स तुम्हाला आवडल्या असतील. व्हिडिओ जर आवडला, उपयुक्त वाटला तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत, नवीन एका ट्रिक सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.